प्रश्न नंबर दुसरा. इथे प्रश्न आहे की 1 हा अंक 1 ते 100 या संख्येमध्ये किंवा संख्या लिहित असताना किती वेळा लिहावा लागेल? कोणता अंक लिहावा लागेल? तर 1 हा अंक. म्हणजे आता थोडंसं माहिती देऊया तुम्हाला. पहा, जर शून्य अंक असेल, शून्य हा 1 ते 100 या संख्येमध्ये 11 वेळेस येतो. किती वेळेस येतो मित्रांनो? 11 वेळेस. लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवण्यासाठी देतो आहे. जर 1 हा अंक जर म्हटलं तर 1 ते 100 या संख्यांमध्ये तो 1 हा अंक 21 वेळा येतो आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 21 वेळा येतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्वात सोपी गोष्ट अशी आहे की 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सगळेच्या सगळे अंक 1 ते 100 या संख्येमध्ये लिहित असताना किती वेळेस येतात? फक्त 20 वेळेस येतात. 20 वेळेस. म्हणजे दोनच गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत की 1 ते 100 या संख्येमध्ये 0 आणि 1 हा अंक, 0 हा 11 वेळेस येतो, तर 1 हा 21 वेळेस येतो. पक्क जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीच कुठे करून पाहायची गरज नाही. आणि जर का तुम्हाला वाटत असेल, आता इथे पहा, बी नंबरचं ऑप्शन 21 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की हे करून पाहायचं आहे पडताळून, तर बघा आपण पडताळून बघूया. पडताळा असा करा, 1 ते 10 पर्यंत 1 हा अंक किती वेळेस येतो? 2 वेळेस येतो. बघा बरं, 2 वेळेस येतो का? त्यानंतर 11 ते 20मध्ये 1 हा अंक किती वेळेस आहे? तर 19पर्यंत येतो. म्हणजे ते 9 अंक आणि हा एक 10, म्हणजे ह्याच्यात 10 अंक आहेत. त्यानंतर 21 ते 30पर्यंत 1 हा अंक किती वेळेस येतो? बघा बरं, हा 21चा 1, त्यानंतर मध्यंतरी 1 कुठेच नाही, म्हणजे ते एकच वेळेस 1 आहे. त्यानंतर 31 ते 40मध्ये 1 हा अंक 31ला शेवटून एकक स्थानी 1 येतो, त्यानंतर कुठेच हा 1 येत नाही, म्हणजे हा एकच वेळेस येतो. मग 41 ते 50पर्यंत पण एकच आहे. 51 ते 60पर्यंत पण हा एकच वेळेस येतो. त्यानंतर 61 ते 70पर्यंत तो एकच वेळेस येतो. नंतर 71 ते 80पर्यंतच्या संख्यांमध्ये तो एकच वेळेस येतो. अशा प्रकारे जर विचार केला तर परत 81 ते 90पर्यंत तो एकच वेळेस येतो. आणि 91 ते 100पर्यंतच्या वेळेमध्ये 91च्या पहिला तो एकक स्थानीचा 1 आणि 100मधील शतक स्थानचा 1 असा 2 वेळेस येतो. पहा बरं मोजून, 10 आणि 2 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 असं एकूण 21 वेळेस किती वेळेस येतो? 1 हा 21 वेळेस येतो. 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा? 21 वेळा. पक्क लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊया आता आपण.